नमस्कार विद्यार्थी. या विषयावर सुभाषित आणि हेमलता मानवी क्रियाकलापांचा परिसंस्थांवर होणारा परिणाम सादर करतील. तुम्हाला माहिती आहे की जीवावर परिणाम करणारे भौतिक आणि जैविक घटक आणि त्यांच्या रासायनिक परस्पर संवादाच्या बेरीजला पर्यावरण म्हणतात. विद्यार्थ्यांनो, जीव एकमेकांशी आणि जैविक आणि अजैविक घटकांसह संतुलन राखतात. इकोसिस्टीम हा शब्द प्रथम 1935 मध्ये A.G. टॅन्सले यांनी पर्यावरणाच्या मूलभूत युनिटचे वर्णन करण्यासाठी वापरला होता. इकोसिस्टीम या शब्दाची व्याख्या पर्यावरणात राहणाऱ्या व्यक्तींच्या आंतरसंबंधांचा अभ्यास करणे अशी केली जाते. मानवी क्रियाकलाप पर्यावरणावर अनेक नकारात्मक प्रभाव दर्शवितात. अन्न पिके वाढवण्यासाठी जंगले तोडल्याने परिसंस्थेत हानिकारक बदल होतील आणि प्रत्येक ट्रॉफिक स्तरावरील जीवांवर परिणाम होईल. उद्दिष्टे. हा धडा पूर्ण झाल्यानंतर आपण हे जाणून घेण्यास तयार असाल. कोल्लेरू तलावाची गोष्ट. माशांमध्ये जड धातूंचे जैवसंचय. चिमण्या मोहीम. प्रतिबंध करण्याच्या दिशेने पावले. महत्त्वाचे शब्द: इकोसिस्टीम, कोलेरू तलाव, पक्षी अभयारण्य, कीटकनाशके, जैवसंचय, बायोमॅग्निफिकेशन. पर्यावरणपूरक उपक्रम. पर्यावरण नैतिकता. चला मानवी क्रियाकलापांच्या परिसंस्थेवरील परिणामांचा संकल्पना नकाशा येथे पाहू. एका तलाव परिसंस्थेचा अभ्यास करून मानवी हस्तक्षेपांचे परिणाम समजून घेऊया. कोल्लेरू तलावाची गोष्ट. कोल्लेरू तलाव हा भारतातील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा तलाव असून तो आंध्र प्रदेश राज्यातील पश्चिम गोदावरी आणि कृष्णा जिल्ह्यांच्या दरम्यान स्थित आहे. या तलावाचे जलसंभार क्षेत्र 6121 चौरस किमी पर्यंत विस्तारलेले आहे आणि 65 किमी लांब उप्पत्तेरू नावाच्या कालव्यांद्वारे अतिरिक्त पाणी बंगालच्या उपसागरात सोडले जाते. गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या पूरक्षेत्रातून पोषक तत्वांनी समृद्ध गाळ कोल्लेरू जलसंकटाला मोठ्या प्रमाणावर प्राप्त होतो. नोव्हेंबर 1999 मध्ये आंध्र प्रदेश सरकारने या तलावाला पक्षी अभयारण्य म्हणून जाहीर केले. येथे 193 प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आणि अनेक प्रकारची वनस्पती व प्राणी जीवन आढळते, ज्यामध्ये औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च दरम्यान हा तलाव आशियाच्या उत्तरेकडील आणि पूर्व युरोपमध्ये
20 लाख स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करतो. हा तलाव सुमारे 2 कोटी रहिवाशांसाठी महत्त्वाचा अधिवास आहे. हे गोड्या पाण्याचे सरोवर आकाराने लहान झाले आहे आणि प्रदूषणामुळे गंभीर धोक्यात आले आहे. 1980च्या दशकात कोल्लेरू तलावात मत्स्य शेती मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली आणि नंतर ती कृष्णा गोदावरी डेल्टातील इतर भागातही पसरली. 1996 मध्ये संपूर्ण तलाव शेतीखाली आणला गेला आणि पिकांचे संरक्षण करण्यासाठी पाणी अडवण्यासाठी बंधारे बांधले गेले. या बदलामुळे तलावाच्या नैसर्गिक प्रवाह प्रणालीवर परिणाम झाला आणि त्याची जलधारण क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी झाली. शेती आणि उद्योगांनी तलावांच्या जलसंधारण क्षेत्रात घट केली आणि त्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषक मिसळले. प्रमुख प्रदूषण स्रोत म्हणजे कृषी रसायने, खतांसह शेतीतील वाहून जाणारे पाणी, मत्स्य टाक्यांतील सांडपाणी, औद्योगिक रसायने, सेंद्रिय पदार्थ, तसेच नगरपालिका आणि घरगुती सांडपाणी. तलावात अतिरिक्त पोषक तत्वांची भर पडल्यामुळे आयकॉर्निया सारख्या तणांची अनियंत्रित वाढ झाली. तलावाचे पाणी अधिक अल्कधर्मी, गढूळ पोषक तत्वांनी समृद्ध झाले आणि त्यातील द्रवित ऑक्सिजन DO कमी झाला, तर जैव रासायनिक ऑक्सिजन मागणी BOD वाढली. स्थानिक रहिवाशांमध्ये डायरिया, टायफॉइड, अमिबियासिस यांसारखे जलजन्य आजार तसेच कीटकजन्य रोग सामान्य झाले. कोळंबी आणि माशांमध्ये रोग निर्माण झाल्यामुळे मत्स्यशेती निरुपयोगी ठरली आणि शेतीसाठीही अनुपयुक्त झाली. भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने ऑपरेशन कोल्लेरू नावाने एक समिती स्थापन केली, जी तलावाचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश कोल्लेरू तलावाचे परिसंस्थेचे संतुलन पुन्हा प्रस्थापित करणे हा आहे. अन्न पिकवण्यासाठी जंगलतोड केल्याने नैसर्गिकरित्या प्रस्थापित परिसंस्थेचा ऱ्हास होतो. यामुळे गतिशील संतुलन भंग होते आणि एकसाची शेती निर्माण होते. एकसाची शेती म्हणजे अनेक प्रकारच्या पिकांच्या ऐवजी फक्त एका पिकाचे उत्पादन घेणे. मोठ्या प्रमाणात पिके घेतल्याने अन्नधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. मात्र ही परिस्थिती किडे आणि बुरशीसारख्या परोपजीवींना वाढण्यासाठी अनुकूल ठरते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कीटकनाशके, तणनाशके आणि बुरशीनाशके यासारखी विषारी रसायने वापरली जातात. कीटकनाशके हानिकारक असतात कारण त्यामुळे इतर अनेक प्राणी देखील नष्ट होतात. काही प्राणी भक्षक असतात तर काही शिकार. त्यामुळे कीटकनाशकांमुळे अन्न साखळीत अनपेक्षित बदल होऊ शकतात आणि परिसंस्थेतील समतोल बिघडू शकतो. काही कीटकनाशकांचा परिणाम साचणारा असतो.
कारण त्यांची विषारी प्रभाविता किती काळ टिकते यावर अवलंबून असते. काही कीटकनाशके आणि तणनाशके विघटनशील असतात आणि अल्पावधीत निरुपद्रवी घटकांमध्ये रूपांतरित होतात. मात्र मर्क्युरी, आर्सेनिक आणि शिसे असलेले काही अविघटनशील रसायने अत्यंत घातक ठरू शकतात. अशा अविघटनशील कीटकनाशकांचे सजीवांच्या शरीरात साठवण होते आणि ती अन्न साखळीमार्फत पुढील स्तरांपर्यंत पोहोचतात. प्रदूषक पदार्थ अन्न साखळीत प्रवेश करणे याला जैवसंचयन म्हणतात. प्रदूषकांचा एक ट्रॉफिक स्तरावरून दुसऱ्या स्तरावर जास्त प्रमाणात साठवला जाण्याच्या प्रक्रियेस जैववृद्धी म्हणतात. एडुलाबाद जलाशय EBWR आंध्र प्रदेश, भारत येथील मासेमधील हंगामी जैवसंचयनाबद्दल शिकूया. औद्योगिकीकरण आणि मानवी क्रियाकलापांमुळे जलीय सजीवांमध्ये जड धातूंचे प्रदूषण वाढत आहे. माशांना आता जड धातूंच्या प्रदूषणाचे बायो इंडिकेटर मानले जाते, कारण ते तणावपूर्ण परिस्थितींना तीव्र प्रतिसाद देतात. रंगारेड्डी जिल्ह्यातील एडुलाबाद जलाशयात EBWR जड धातूंचे प्रमाण तपासण्यासाठी एक अभ्यास केला गेला. या अभ्यासात शिसे, कॅडमियम, क्रोमियम, मॅग्नीज, निकेल आणि लोखंड यांसारख्या धातूंचे प्रमाण मोजण्यात आले. हा जलाशय औद्योगिक आणि कृषी सांडपाण्यामुळे अत्यंत प्रदूषित झाला आहे. सामान्य स्केल कार्प हा प्रथिनयुक्त मासा मानवी आहारासाठी वापरला जातो. पाण्यातील जड धातूंचे जैवसंचयन माशाच्या यकृत, मूत्रपिंड आणि गिल्समध्ये तपासण्यात आले. तसेच ग्लायकोजन आणि लिपिडचे प्रमाणही विश्लेषण केले. यासोबतच बीबीनगर, नालगोंडा जिल्ह्यातील 30 किमी अंतरावरील ताज्या पाण्याच्या जलाशयातील पाण्याचे आणि माशाचे नमुने घेऊन तुलनात्मक अभ्यास केला गेला. पाणी आणि मासे यांचे नमुने 3 ऋतूमध्ये गोळा करण्यात आले. पूर्व मान्सून फेब्रुवारी ते मे, मान्सून जून ते सप्टेंबर, उत्तर मान्सून ऑक्टोबर ते जानेवारी. EBWR जलाशयामधील धातूंचे प्रमाण भारतीय मानक मर्यादेपेक्षा जास्त आढळले. ही जड धातू माशांच्या उतींमध्ये जैवसंचयित होऊन मानवी अन्न साखळीत प्रवेश करू शकतात. माशांच्या यकृत, गिल्स आणि मूत्रपिंडात कॅडमियमचे प्रमाण जास्त आढळले. मान्सून हंगामात जैवसंचयनाचे प्रमाण कमी होते, तर पूर्व आणि उत्तर मान्सूनमध्ये ते जास्त होते. या जैवसंचयामुळे उच्च रक्तदाब, ताप, मूत्रपिंडाचे नुकसान, मळमळ इत्यादी शारीरिक आजार होतात.
मिनामाता रोग 1956 मध्ये जपानमधील मिनामाता शहरात प्रथम आढळला. 1932 ते 1968 दरम्यान चिसो केमिकल फॅक्टरीच्या औद्योगिक सांडपाण्यातून मिथाईल पारा सोडल्यामुळे हा रोग झाला. ही अत्यंत विषारी रसायने समुद्रातील माशांमध्ये आणि शिंपल्यांमध्ये जैवसंचयित झाली आणि त्यामुळे पारा विषबाधा झाली. कोणताही सजीव जीव संकटे टाळू शकत नाही, कारण ती जीवनाचा एक सामान्य भाग आहेत. 1958 मधील चीनच्या चिमण्यांचे संकट. 1958 मध्ये चीनमध्ये चिमण्यांना पीक नुकसान करणारे समजून मोठ्या प्रमाणात मारले गेले. लोकांनी चिमण्यांना पकडणे, विष देणे आणि मारणे सुरू केले. त्यांची घरटी फोडण्यात आली, अंडी तोडली गेली आणि पिल्ले ठार करण्यात आली. चिमण्यांचा नाश झाल्यामुळे टोळधाड मोठ्या प्रमाणात वाढली. टोळधाडींना खाण्यासाठी चिमण्या नसल्याने लवकरच देशभर टोळधाडींची गर्दी झाली. टोळधाडी आणि खराब हवामानामुळे चीनमध्ये मोठा दुष्काळ पडला. टोळधाडींची लोकसंख्येविरुद्ध कीटकनाशकांच्या वापरामुळे जमीन आणखी खराब झाली. तात्काळ प्रतिक्रिया म्हणजे कीटकनाशकांवर बंदी घालणे, परंतु तरीही कीटकांवर नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. कीटकनाशके वापरल्यानंतर अन्नाचे मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून येते. दीर्घकालीन उपाय म्हणजे कमी हानिकारक परिणामांसह कीटकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रभावी पद्धती शोधणे. पीक परिवर्तन कीटकांची संख्या कमी करू शकते आणि पिकांचे नुकसान टाळू शकते. कीटकांच्या जीवन इतिहासाचा अभ्यास केल्यास पीक अशा वेळी लावता येते जेव्हा नुकसान सर्वात कमी होते. नैसर्गिक भक्षक किंवा परजीवी कीटक सोडून जैविक नियंत्रण करणे. कीटकांच्या नरांना वंध करणे. विशिष्ट कीटकांपासून संरक्षण करणारे आनुवंशिकदृष्ट्या सुधारित पिके किंवा जनुकीय जाती विकसित करणे. पर्यावरणीय नैतिकता म्हणजे पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या मानवी कृतीच्या नैतिकतेशी संबंधित आहे. लोकांनी पर्यावरणीय कायदे आणि नैतिक नियम समजून घेतले पाहिजेत. हे महत्त्वाचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत आणि निसर्गाचे रक्षण करणे म्हणजे स्वतःचे रक्षण करणे होय. धडा संक्षेप. कीटक, बुरशी आणि इतर रोगांपासून अन्न, पिके आणि धान्यांचे संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी पदार्थांमुळे परिसंस्थेवर अनेक प्रकारे हानिकारक परिणाम होतो. प्रदूषकांचे अन्न साखळीमध्ये प्रवेश करण्याला जैवसंचय म्हणतात. प्रदूषक एका साखळीतील स्तरावरून दुसऱ्या स्तरावर जाताना त्यांची सांद्रता वाढण्याच्या प्रवृत्तीला जैववर्धन म्हणतात. कीटकनाशकांना पर्याय म्हणून पीक परिवर्तन, जैविक नियंत्रण, आनुवंशिकदृष्ट्या प्रतिरोधक जातींची निर्मिती यासारखे अनेक उपाय आहेत. आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच मनोरंजक व्हिडिओसाठी आमच्या सोबत रहा.